हाय मुलांनो, आज आपण फर्स्ट लेसन अवर अर्थ अँड अवर सोलर सिस्टीम याची एक्सरसाइज याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. क्वेश्चन 1, व्हॉट्स द सोल्युशन? यावर उपाय काय आहे? वन ऑफ द ॲस्टेरॉइड्स हॅज फॉलन आउट ऑफ इट्स प्लेस इन द ॲस्टेरॉइड बेल्ट अँड इज हर्टलिंग टुवर्ड्स द सन. आता एक जो ॲस्टेरॉइडचा बेल्ट आहे की नाही, तर त्यातला एक ॲस्टेरॉइड आहे तो तिथून पडणार आहे आणि तो सनकडे येत आहे. अवर अर्थ इज इन इट्स वे अँड देअर इज ऑल लाईकलीहूड ऑफ अ कोलिजन. आणि आपली पृथ्वी त्याच्यामध्ये आहे, त्याच्या रस्त्याच्या मध्ये आहे आणि पृथ्वीची त्याची धडक होणारच आहे. व्हॉट कॅन बी डन टू प्रिव्हेंट द कोलिजन? मग ही जी धडक आहे ॲस्टेरॉइड आणि पृथ्वी अर्थ याची धडक होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? आन्सर. फर्स्ट, the first act to save the earth can be attacking the asteroid with the help of a missile. आता आपल्याला सगळ्यात पहिला उपाय काय आहे? जर आपल्याला पृथ्वीला अर्थला वाचवायचं असेल तर पृथ्वीवरून मिसाईल सोडायचं, जे की ॲस्टेरॉइडला जाऊन धडकेल आणि ॲस्टेरॉइड तिथल्या तिथेच नष्ट होऊन जाईल. ठीक आहे. अ मिसाईल कॅन ब्रेक अन ॲस्टेरॉइड इन टू स्मॉलर पीसेस. मिसाईलमुळे ते ॲस्टेरॉइड आहे त्याचे तुकडे तुकडे होतील छोटे छोटे. द सेकंड वे इज टू चेंज द पाथ ऑफ अन ॲडव्हान्सिंग ॲस्टेरॉइड. आणि दुसरा मार्ग काय आहे? तर ते जे ॲस्टेरॉइड आहे जे की सूर्याकडे येत आहे, तर त्याचा आपण रस्ता आहे तोच बदलायचा. For changing the path of the asteroid, spaceship or missile can be used to push the asteroid aside. आणि आता हा रस्ता कसा बदलायचा त्या ॲस्टेरॉइडचा? तर त्यासाठी आपण एखादी स्पेसशिप किंवा मिसाईल वापरू शकतो, जेणेकरून त्याचा धक्का लागला मिसाईल असं आपण सोडायचं की त्याचा धक्का लागेल त्या ॲस्टेरॉइडला आणि त्याचा रस्ता बाजूला होईल. समजा हे ॲस्टेरॉइड आहे आणि ते पृथ्वीकडे सूर्याकडे येत आहे, तर हे मिसाईल आहे ना, तर ते या डिरेक्शनने सोडायचं की जेणेकरून ह्याचा असा धक्का लागला की ह्याचा जो रस्ता आहे तो चेंज होईल. समजलं? आता क्वेश्चन 2, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट विल हॅपन टू अवर सोलर सिस्टीम इफ द सन वेअर टू सडनली डिसॲपियर? आता तुमचं जरा डोके चालवायचे की जर सूर्य अचानक गायब झाला, डिसॲपियर म्हणजे काय, नाहीसा झाला, तर आपली जी सोलर सिस्टीम आहे, ठीक आहे, सूर्यमाला आहे, तर त्याला काय होईल? तिथे काय होईल? आन्सर. देअर वुड बी डार्कनेस एव्हरीवेअर. जर सूर्यच नाही तर सगळीकडे अंधार होऊन जाईल. द सायकल ऑफ डे अँड नाईट वुड कम टू हॉल्ट. आणि जे आपलं जे दिवस आणि रात्रीचं जे चक्र आहे ते पूर्णपणे मोडून जाईल. नुसतं अंधारच असेल. All the plants will die as they will not be able to perform photosynthesis in the absence of sun. आपल्याला माहित आहे जे वनस्पती आहेत त्यांची जी पानं आहेत त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसने ते त्यांचं अन्न तयार करतात, पण त्यासाठी सूर्यप्रकाशाची त्यांना गरज असते आणि सूर्यच नाही तर सूर्यप्रकाश भेटणार नाही आणि मग सगळे जे प्लांट आहेत, वनस्पती आहेत, झाडे आहेत ते मरून जातील. फॉर ऑल द प्लॅनेट्स वूड स्टॉप रिव्हॉल्विंग. आणि आपल्याला माहीत आहे आपली जी सोलर सिस्टीम आहे त्याच्या मध्यभागी सूर्य आहे आणि त्याच्या कडेने सगळे प्लॅनेट्स जे आहेत ते रिव्हॉल्व होत असतात. आणि जर सूर्यच नसेल, सन नसेल, तर ते प्लॅनेट्स सगळे रिव्हॉल्व व्हायचे बंद होतील. आता क्वेश्चन 2 बघूयात. सपोज यू वॉन्ट टू गिव्ह युअर ॲड्रेस टू अ फ्रेंड यू हॅव ऑन द प्लॅनेट मार्स. आता समजा की तुम्हाला तुमचा एक मित्र आहे, तो मार्स प्लॅनेटवरती राहतो, तुम्ही अर्थवरती राहता आणि तो मार्स प्लॅनेटवरती राहतो आणि त्याला तुमचा ॲड्रेस तुम्हाला पाठवायचा आहे. हाऊ विल यू राईट युअर ॲड्रेस इफ यू वॉन्ट देम टू अंडरस्टँड एक्झॅक्टली वेअर यू लिव्ह. आणि जर त्याला तुम्ही बरोबर कुठे राहता हे जर कळायचं असेल, समजायचं असेल, तर तुम्ही तुमचा ॲड्रेस कशा प्रकारे लिहाल? आन्सर. इफ यू वॉन्ट टू गिव्ह युअर ॲड्रेस टू अ पर्सन who lives on Mars, then you would inform him or her. जर तुम्हाला तुमचा ॲड्रेस जर मार्सवर राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला द्यायचा असेल तर तुम्हाला खालील गोष्टी सांगाव्या लागतील त्याला. टू विजिट द प्लॅनेट विच इज द थर्ड टुवर्ड सन इन द सोलर सिस्टीम. आता आपण अर्थवरती राहतो, मग मार्सला सांगावं लागेल, मार्सवरच्या माणसाला सांगावं लागेल, व्यक्तीला सांगावं लागेल की सूर्याकडे थर्ड प्लॅनेट जो आहे
सूर्याकडे येताना जो थर्ड प्लॅनेट आहे त्या प्लॅनेटवरती ये. टू विजिट द प्लॅनेट इज नेक्स्ट टू युअर प्लॅनेट अँड हॅज वन सॅटेलाइट मून इन इट्स ऑर्बिट. आता हा सूर्यापासून तर आपला अर्थ थर्ड नंबरला आहे बरोबर, पण मार्सपासून आपला प्लॅनेट जो आहे तो लगेचच आहे, नेक्स्ट आहे. म्हणून तुझ्या प्लॅनेटचा जो नेक्स्ट प्लॅनेट आहे त्या प्लॅनेट पशी ये आणि त्या प्लॅनेटला एक सॅटेलाइट आहे जो की चंद्र आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःचा ॲड्रेस सांगायचा आहे. क्वेश्चन नंबर 3. इन द पिक्चर बिलो करेक्ट द सिक्वेन्स ऑफ द प्लॅनेट्स फ्रॉम द सन. हे बघा, या पिक्चरमध्ये इथे ना हे जी सोलर सिस्टीम दिलेली आहे तर ह्याच्यामध्ये हे जे प्लॅनेट्सचा सिक्वेन्स दिलेला आहे ना तो चुकीचा दिलेला आहे, तर तो आपल्याला करेक्ट करायचा आहे. तर आता पहिल्यांदा ह्याच्यामध्ये आपण चुकीचा कुठला सिक्वेन्स आहे ते बघूयात. रॉंग सिक्वेन्स बघूयात. हा आहे मर्क्युरी, त्यानंतर व्हीनस, मार्स, अर्थ, सॅटर्न, ज्युपिटर, युरेनस आणि नेपच्यून असा हा चुकीचा सिक्वेन्स दिलेला आहे. आपल्याला तो करेक्ट सिक्वेन्स करायचा आहे. तर करेक्ट सिक्वेन्समध्ये हा मर्क्युरी पहिल्यांदा असतो बरोबर, त्यानंतर सेकंड व्हीनस आहे ते बरोबर आहे, थर्ड अर्थ पाहिजे ओके, त्याच्यानंतर 4 मार्स पाहिजे ओके, आणि त्याच्यानंतर हा ज्युपिटर पाहिजे, त्याच्यानंतर सॅटर्न पाहिजे, मग युरेनस आणि मग नेपच्यून. समजलं? वाटलं तिथे नंबरिंग लिहून घ्या. हे 1 हे 2ला बरोबर आहे, हा 3 पाहिजे, हा 4 पाहिजे, त्यानंतर हा 5 पाहिजे, हा 6, हे 7 आणि 8 ओके. आता ह्यांची नावं इथे अशा प्रकारे ह्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. समजलं? क्वेश्चन नंबर 4. हू एम आय. मी कोण आहे ते ओळखा. फर्स्ट, यू कॅन सी मी फ्रॉम द अर्थ. तुम्ही मला पृथ्वीवरून बघता, बट द लायटेड पार्ट ऑफ मी दॅट यू सी चेंजेस एव्हरी डे. पण माझा जो प्रकाशित भाग तुम्ही बघता तो रोज बदलतो. कोण आहे आपल्याला पृथ्वीवरून, कोण दिसतो आणि कोणाचा जो भाग आहे तो रोज बदलत असतो, तर मून, चंद्र. ठीक आहे. त्यानंतर बी, आय हॅव माय ओन लाईट. मला स्वतःचा प्रकाश आहे. इट इज ओनली फ्रॉम मी दॅट द प्लॅनेट्स गेट लाईट अँड हीट. आणि फक्त माझ्यापासूनच प्लॅनेट्सला लाईट म्हणजे प्रकाश आणि हीट म्हणजे ऊर्जा भेटते, उष्णता भेटते. तर कोण आहे? तर तो आहे द सन, सूर्य. सूर्यापासून, सूर्याला स्वतःची लाईट आहे आणि सगळ्या प्लॅनेट्सला त्याच्यापासून लाईट आणि हीट भेटते. ठीक आहे. सी, I turn around myself, around a planet and also around a star. मी स्वतःभोवती पण फिरतो, प्लॅनेट भोवती पण फिरतो आणि स्टार भोवती पण फिरतो. मी कोण आहे सांगा बरं? तर ते आहे सॅटेलाइट. सॅटेलाइट जसं की चंद्र घ्या. चंद्र हा स्वतःभोवती फिरतो, पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वीभोवती फिरता फिरता तो सूर्याभोवती पण फिरत असतो. ठीक आहे. त्यानंतर डी, आय टर्न अराउंड माय सेल्फ अँड रिव्हॉल्व अराउंड द सन. मी स्वतःभोवती पण फिरतो आणि सन भोवती पण फिरतो. हू एम आय, कोण आहे मी? तर प्लॅनेट. ओके. नो अदर प्लॅनेट हॅज अ लिव्हिंग वर्ल्ड लाईक माइन. माझ्यासारखं दुसऱ्या कुठल्याच प्लॅनेटवरती, ग्रहावरती लिव्हिंग वर्ल्ड नाही आहे, जीवसृष्टी नाही आहे. कुठल्या प्लॅनेटवर जीवसृष्टी आहे? तर अर्थवरती आहे फक्त. ठीक आहे. त्यानंतर एफ, आय एम द नियरेस्ट स्टार टू द अर्थ. मी सर्वात जवळचा तारा आहे पृथ्वीच्या. कोण आहे पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा? तर स्टार कोण आहे? द सन आहे, सूर्य आहे. क्वेश्चन 5. फॉर व्हॉट पर्पज आर रॉकेट्स युज्ड इन स्पेस ट्रॅव्हल. तर अंतराळामध्ये, अंतरिक्षामध्ये रॉकेट्सचा कशासाठी वापर केला जातो? आन्सर, स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी इज यूज टू सेंड द स्पेसक्राफ्ट इन आउटर स्पेस अगेन्स्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आता आपण कोणतीही वस्तू वरती फेकली की ती खालीच पडते, हो ना, कारण त्याला पृथ्वीची ग्रॅव्हिटी खाली खेचत असते. मग या ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध जाऊन या ग्रॅव्हिटीपेक्षा मोठा फोर्स जो आहे तो जेव्हा आपण स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी वापरतो तर त्याच्यामध्ये जे आपण स्पेसक्राफ्ट पाठवतो, अंतराळयान पाठवतो, जे की आपल्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर पाठवतो, तर त्याला खूप जास्त फोर्स लागतो.
It requires tremendous amount of energy to launch the spacecraft which is thousands of tons in weight. आता हे जे स्पेसक्राफ्ट आहेत, अंतराळयान आहेत, तर ते ना थाउजंड्स ऑफ टन, हजारो टन त्याचं वजन असतं. मग एवढा जड वस्तू आपल्याला इतक्या लांबपर्यंत पाठवायची आहे, त्यासाठी खूप ट्रिमेंडस म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला एनर्जी लागते. दिस एनर्जी इज ऑब्टेन थ्रू बर्निंग ऑफ ॲम्पल क्वांटिटी फ्युअल प्रेझेंट इन द रॉकेट्स. आणि मग आपल्याला ही एनर्जी मिळवण्यासाठी रॉकेटमध्ये जे फ्युअल प्रेझेंट असतं तर ते बर्न केलं की त्याच्यातून आपल्याला एवढी मोठी एनर्जी भेटत असते. समजलं? बी, व्हॉट इन्फॉर्मेशन डू मॅनमेड सॅटेलाइट्स प्रोव्हाइड. आता आपण बघितलं की चंद्र आपला नॅचरल सॅटेलाइट आहे, मून आपला नॅचरल सॅटेलाइट आहे, तो नॅचरलीच आलेला आहे. ठीक आहे, पण आपण जे मॅनमेड, जे माणसाने तयार केलेले सॅटेलाइट आहे ते आपल्याला का तयार केलेत आणि काय माहिती देतात? आन्सर, मॅनमेड सॅटेलाइट्स प्रोव्हाइड युजफुल इन्फॉर्मेशन फॉर ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट, वेदर फोरकास्टिंग, मेकिंग मॅप्स अँड सर्चिंग फॉर वॉटर अँड मिनरल वेल्थ ऑन द अर्थ. तर जे माणसाने तयार केलेले, कृत्रिम म्हणतात आपण त्याला, किंवा मानवनिर्मित जे सॅटेलाइट आहेत तर ते आपल्याला शेतीसंबंधी, आपल्या पर्यावरणासंबंधी, हवामानाविषयी, त्यानंतर नकाशे कसे बनवायचे, पाण्याचा शोध घेण्यासाठी किंवा मिनरल जे आहेत जमिनीमधले तर ते शोधण्यासाठी आपल्याला हे सॅटेलाइट मदत करत असतात. दे आर ऑल्सो युज्ड फॉर टेलिकम्युनिकेशन. आणि आपण जे एकमेकांशी बोलतो, आपण जे मोबाईल वापरतो तर ते सुद्धा सॅटेलाइट थ्रू, आपण टी व्ही बघतो ते पण सॅटेलाइट थ्रूच बघतो. तर हे जे टेलिकम्युनिकेशन आहे म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी सुद्धा या सॅटेलाइटचा वापर केला जातो. समजलं? बाय बाय.